सो हाय हॅलो आणि नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि मी अंकिता तुमचं स्वागत करते परत एकदा माझ्या मोठ्या व्लॉगमध्ये. सो मोठं व्लॉग बनवण्याचं कारण हेच आहे की आज मी माहेरी आलेले आहे आणि आज माझ्या काकांकडे माझ्या छोट्या बहिणीचं केळवण होतं. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन ब्लॉगला. तुम्ही लाईव्ह व्हिडिओ टाकणार आहे होणार आहे. या जिजूंना पण घे, हे तिच्याकडले जिजू आहे ते पण दाखव. हे आणि आता तिचा 8वा महिना सुरू आहे. काय करायचं सो आम्ही फायनली बऱ्याच लवकर त्यांच्या घरी आलेलो होतो आणि तिथे डेकोरेशनसुद्धा करायचं होतं केळवणचं, ते वगैरे झालं. आणि विदिशा आता 8 महिन्याची प्रेग्नेंट आहे. नेक्स्ट महिन्यात तिचा 9वा महिना स्टार्ट होणार आहे, म्हणून तिला काही जास्त काम करायचे नव्हते. म्हणून आम्ही छान डेकोरेशन वगैरे करून घेतलं आणि जे थोडे छोटे छोटे काम होते ते काकूलासुद्धा आम्ही खूप हेल्प केलेली होती. कारण काकूचा स्वभाव ना इतका छान आहे, मला काकांचा स्वभाव खूप जास्त आवडते. सो आमचा एक टॉपिक निघालेला होता आणि काय माहिती कोइन्सिडन्स झालेला होता. सगळ्यांना मॅच केलेलं होतं. ब्लॅक ऑरेंज आणि क्रीम कलर हे सगळ्यांनी एकमेकाला मॅच केलेले होते. ते बघून आम्ही सगळे आश्चर्यचकित झाले होतं, हे कसं काय, पण ते कसं तरी झालेलं होतं. आता आमच्या सगळ्या गप्पा गोष्टी वगैरे झाल्या आणि केळवणची रांगोळी ना हे सुद्धा गौरवने काढलेली आहे. चला तुम्हाला पुढे दाखवते. सो रांगोळी कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचं क्रेडिट गौरवला जातं. छान तिचं वेलकम केलं आणि ते वेलकम पण कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आहे गौरवकडे आणि नाव काय ग? अरे आरती आणि गौरव. अरे आता ब्राईट का बरं एवढी हसायला लागली त्याच्या मागे एकच कारण होतं, कारण मी खूप मोठं काहीतरी चुकीचं बोललेले होते. ते मला आठवत नाही, बट माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळणारच आहे मी काय चुकीचं बोललेले होते. गाईस, प्रतीक आणि आरतीचं केळवण आहे गौरवकडे, म्हणजे गौरवच्या मम्मीकडे. सो हा गौरव आहे, हे त्याची जिजू आहे, आमचे जिजू सार्वजनिक जिजू. हो त्याला भूक लागली ना मला म्हणते. विदिशा आहे आणि या काकू आहे. मॅच के दीवाने. कसं वाटते आरती? प्रतीक नवरदेव झाल्यासारखं वाटते म्हणते. काकूंनी तिच्यासाठी खूप स्पेशल गिफ्ट ठेवलेले होते आणि प्रतीकला सुद्धा खूप छान गिफ्ट दिलेलं होतं. आता काय गिफ्ट दिलं हे तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे. पण त्याआधी आम्ही मस्त खूप दिवसानंतर भेटलेलो होतं. म्हटलं थोडा फोटोशूट वगैरे करून घेऊया. मी आणि शुभमनी सुद्धा बऱ्याच दिवसानंतर फोटो काढलेले होते आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो फोटो काढायला. हे तुम्ही ब्लॉगमध्ये बघू शकता. फायनली आमचं जेवण स्टार्ट झालं होतं. आता पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. सो खूप दिवसानंतर सगळ्यांनी मिळून जेवण केलं ना तर खरंच खूप जास्ती पोट भरतं. आणि तुमच्यासोबत पण असं होतं का अख्ख्या फॅमिलीसोबत बसून जर जेवले तर तुमचंसुद्धा पोट भरतं का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. फायनली आम्ही खूप दिवसानंतर भेटलो आणि खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि काकूच्या हातचं जेवण करायला मला खूप जास्त आवडते. आणि खरंच काकू नॉनव्हेज इतकं छान बनवते ना, ते बघून मला खूपच आनंद होता आणि नेहमी मी वाट बघते की नागपूरला कधी जाईल आणि काकूकडे जेवण करायला कधी जाणार. फायनली आमचं जेवण खूप छान झालं होतं आणि गप्पा गोष्टी इतक्या चाललेल्या होत्या की ब्राईड खूप जास्त एक्सायटेड होती. आता हीच ती ब्राईड आहे जिचं लग्न आहे. ही खूप जास्त एक्सायटेड आहे आणि आम्हीसुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे. जर तुम्हाला लग्नाची सिरीज पाहायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यक्रम खूप छान पार पडलेला आहे. थँक्यू गौरव, थँक्यू विदिशा, थँक्यू काकू. छान भाजी झाली होती. भाजी छान झाली होती ना? नाही. सो फायनली केळवणचा प्रोग्राम संपला, घरी जायला निघालो. आमचा केळवणचा प्रोग्राम कसा वाटला, आमच्या गप्पा गोष्टी कशा वाटल्या नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, थँक्यू.